कुपवाड शहरातून वनविभागाजवळून जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। वनविभाग कुपवाडमधला हा रस्ता अनेक वर्षापासून खराब आहे। MIDC तसेच बामनोलीकडे जाण्यासाठी हा रस्ता जवळचा मार्ग आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। कामगार, विद्यार्थी तसेच कुपवाड शहराच्या उपनगराकडे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे। महापालिकेचे 4 नगरसेवक या प्रभागात आहेत, त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले। MIDC रस्त्यावर सातत्याने वाहतूक असल्याने हा पर्यायी मार्ग म्हणून सोयीचा आहे। रस्त्यांची अवस्था बिकट असताना मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले। वाहनधारकांना खड्ड्यातून मार्ग काढत वाहने चालवावी लागतात। वारंवार अपघात होत असून रस्ता तातडीने करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। यावेळी शंभूराज काटकर, विठ्ठल संकपाळ, पैलवान महादेव मगदूम, सुरेश साखळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। समोरील किंवा कुपवाडीमध्ये जाणारा जो रस्ता आहे, जो रस्ता गेले 20 वर्ष झालं या भागातील 4 नगरसेवक असून त्या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहेत। त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन घेण्यात आले। त्या भागातील सर्व नागरिक व आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष शंभूराज काटकर, शहर प्रमुख सुरेशराव साखळकर व आमचे उपशहरप्रमुख महादेव मगदूम व सर्व शिवसैनिक व सर्व नागरिक या सर्वांनी प्रतिसाद दिला व त्या रस्त्याची मागणी केली। प्रशासनाने सांगितले की गुरुवारी तुमची मिटिंग लावून गुरुवारी तुम्हाला रस्ता चालू करण्याचे आश्वासन दिले आहे। जर भविष्यात त्यांनी गुरुवारी जर हे आश्वासन पूर्ण केलं नाही तर शिवसेनेच्या वतीनं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल।